टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची साथ घातल्यानंतर आणि एकमेकांची भांडणे विसरायला तयार आहोत असं वक्तव्य केल्यानंतर आता त्यांचे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्र राज्यभरामध्ये सुरू आहे। मनसैनिक आणि शिवसैनिक या दोन्हींच्या माध्यमातून ते एकत्र यावेत अशी भावना व्यक्त केली जाते, तर काहींनी अशी भावना व्यक्त केलेली आहे की हे एकत्र येऊ नयेत, त्याने काही भलं होणार नाहीये किंवा ही अभद्र युती नको असं मनसेतले काही ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। मात्र आता या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीची बॅनरबाजी ही ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे। अगदी शिवसेना भवन समोरच पार्ले पंचम तर्फे ठाकरे बंधूंनो एकत्र या आणि लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो लावलेला आहे, ज्यामध्ये या पोस्टरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एआयच्या माध्यमातून एकत्रित एकमेकांना आलिंगन देत असलेला जो फोटो आहे तो सुद्धा या बॅनरवरती पाहायला मिळतो आहे। आणि याच पोस्टरवरती अगदी बॅकग्राऊंडला आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असलेला जो काही अश्वारूढ पुतळा आहे तो देखील या पोस्टरवरती चित्र त्याचं पाहायला मिळतं आहे। आणि मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी, मराठी अस्मितेसाठी, त्याचबरोबर राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। पार्ले पंचमच्या वतीनं शिवसेना भवनच्या अगदी समोर हा बॅनर लावलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाची युती होण्याची चर्चा होत असताना दोन्ही बंधूंनी एकत्र यावा अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो अगदी शिवसेना भवन समोर पाहायला मिळतो, त्यामुळे सगळ्यांचंच त्या बॅनरकडे लक्ष जात आहे। याच बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकमेकांना मिठी मारत असल्याचा जो काही एआय तर्फे बनवलेला फोटो आहे तो देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे राजकीय चर्चा जरी होत असली तरी मात्र दोन्ही बंधू एकमेकांना कधीपर्यंत भेटण्यास तयार होतात, या खरोखर युतीची चर्चा पुढे सरकते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वक्तव्यामध्ये आम्ही किरकोळ भांडणं विसरायला तयार आहोत असं जरी वक्तव्य केलेलं असलं तरी मात्र खरोखर अशी काही युती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये वेगळी युती पाहायला मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जनमानसातून ही भावना उमटते आहे आणि या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असे बॅनर हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत। तसाच एक बॅनर शिवसेना भवन समोर पार्ले पंचमच्या वतीनं लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या युती संदर्भात नेमकं भविष्य काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।